नमस्कार मित्रांनो, मी साहिल. स्वागत आहे तुमचा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग एकदम छोटासा ब्लॉग करतो आहे. आज मी तुम्हाला आमचा एक छोटासा शेत दाखवायला नेतो आहे आणि थोडीशी वार्ता पण करू. त्याआधी तुम्हाला शेत दाखवतो. आणि ही आमची नदी बघा. या पावसात खूप नुकसान झालं आहे. आमचा जो हा ब्रिज आहे, हा ब्रिज इथे होता, तो ब्रिज तुटला या पावसामध्ये. हे झाड बघा एवढं सगळं वाहून आलं आहे. ही आमची नदी आहे, मस्त नदी, पण त्याचं घाण खूप झाली आहे. लक्ष दिलं पाहिजे ह्या लोकांनी पण. चला ते गोष्ट बाजूला राहू द्या, आपण पहिला शेत बघूया. आपल्या शेतात कोण बसलं आहे? आपल्या शेतात छकुली आणि बाबू. बाबू काय झोपला? त्याला उठव. हे आमचं छोटंसं शेत आहे, त्याच्यामध्ये बाबू चले आपल्याला दाखवायचं आहे काय काय आपण झाडं आपल्या या शेतात लावलं आहे. नाही ना, आता ते येतील जेवून. म्हणजे आता बाबू आणि छकुली आहे, कारण ते आमचे जे इथे असतात ते जरा जेवायला गेलेत. या खोला. हो आता येतील, जेवून येतील आता. आपलं शेत. बाबू बघ, मी अभ्यास पण करायला आणलेला. करा अभ्यास करा. बाबू तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना शेतामध्ये काय काय लावले दाखवेल. या साईडने चला. तर बाबू जसं बोलेल तसं करू आपण. चला. कुठली पालक? म्हणजे पालक. हे सगळे पालक. हे पालक आहे, हे वाला. ठीक आहे, हे सगळं पालक आहे तिथपर्यंत ना. ते पूर्ण पालक आहे. पालक आणि मुला मिक्स आहे. आम्ही लोक जेव्हा आम्हाला मुला हवा असतो ना, तेव्हा आम्ही इथूनच आणतो ना. मुलाला काय बोलतात इंग्लिशमध्ये, आपलं हिंदीमध्ये आठवण नाही येते, नंतर सांगतो. बाबू अजून दाखव काय काय. हे काय आहे? हां, ओके. ही पूर्ण चवली आहे. आता ही छोटी छोटी आहे, अजून ही उगेल, थोडा टाईम लागेल. हां, ओके. ही मेथी आहे. हो, ही मेथी नाही वाटत. ही काय आहे? मेथीच आहे. मुलं आहे ना, तेच बोललं. म्हणजे मेथी आणि मुलं दोन्ही पण आहे इथे. असं आम्ही सगळ्या प्रकारचे भाज्या, आणि तिथं आम्ही वाटतं हे पण लावलं, कलिंगड पण लावलं आहे, ते पण दाखवतो. ही सगळी चवली आहे इथे. हे बघा चवली आहे पूर्ण. ही अगोदर बिल गेलं आहे. बघूया काय बिलात कोण आहे. जाऊ द्या, नंतर बघू. दुपारचा टाईम आहे, 2 वाजलेत. तर ह्या बिलांना कोणीच छेडू नका, नाही तर बिलातनं काय पण बाहेर निघू शकतं. तर हे कलिंगडाचं झाड आहे बघा. ज्याला माहीत असेल त्याला समजत असेल. हे कलिंगडाचं झाड आहे, एकच लावलं आहे, कारण आमच्याकडे कलिंगड जास्त म्हणजे त्याला देखभाल करायला लागते, तर आम्ही जास्त लावले नाहीत. आम्ही वाटतं 2च कलिंगड लावले आहेत. हे 2 कलिंगड असं नको त्याला. हां, आणि हे काय? हे सगळं काय? हे सगळं काय? हे सगळं काय? हे वालं ओके. ही परत चवलीच आहे. इथे दुधी भोपळा आहे. हा वाला दुधी भोपळे आहेत. हे दुधी भोपळा आहे. हां, आणि हे काय? हां, ही पण चवली आहे. ही आता आपल्याला ह्याच्यामध्ये भेटेल, मे महिन्यामध्ये भेटेल, बरोबर. बोल इथं. त्यांना वाटलं काय बोल इथं, बोल. हो, मे महिन्यामध्ये भेटेल. हो, मे महिन्यामध्ये. तर हा आमचा असा छोटासाच शेत आहे, कारण आता आम्ही भाताची शेती वगैरे करत नाही. भाताची शेती वगैरे आम्ही तिकडे करायचो, आधी अण्णा करायचा आमचा. पण ती आता म्हणजे आमचे बिझनेस, फॅमिली बिझनेस जो आहे तो, यामुळे टाईम भेटत नाही. मग हे पण करण्यामध्ये एवढा टाईम भेटत नाही. सो हा आहे आमचा छोटासा शेत. हे काय आहे? हा पण दुधी भोपळाचा आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये की आपण हे पण दाखवूया. काय बोलतात त्याला काय बोलतात? शेत. मी बाईकवर बसलो होतो आणि ती पोरं आली आणि मला विचारतात की दादा तू यूट्यूबर आहेस का? बोललो हो.
तर बोलतो तुझं नाव साहिल आहे ना? बोललो हो. बोलतो मी तुझे सगळे व्लॉग्स बघतो आणि म्हणजे तू कुठले पण ब्लॉग्स टाकतोस तर आधी आम्ही लोक बघतो आणि ती लोक माझ्याशी असं हात वगैरे मिळवते. तर खूप एक असं एक छोटासा एक चांगला मोटिवेशन भेटला की आपण करतोय तर लोक म्हणजे ॲप्रिशिएट तर करतात. म्हणजे ह्याच्या आधी मी जेव्हा इन्स्टा वगैरेवर होतो थोडाफार फेमस, तर इन्स्टावरनं खूप लोक मला बोलले की भाई तू साहिल आहे काय, म्हणजे असं रिकग्नाईज करत होते. बट यूट्यूबवरनं मला फर्स्ट टाईम कोणी अनोळखी असं फर्स्ट टाईम बोलले की तू साहिल आहेस का, तू यूट्यूबर आहेस का. सो थँक्यू सो मच त्या पोरांना पण. तो हा ब्लॉग बघतील ते लोक आणि त्याला विचारले पण की गावचा पण ब्लॉग करतो आहेस की नाही. ते बोललो हो मी करतो आहे. आणि त्याने खूप चांगली मला मोटिवेशन भेटली एक की भाई बघतायत लोक आणि केलं पाहिजे. जर का मला 100 व्ह्यूज तरी येत आहेत तर त्यामध्ये मला 3 लोक भेटली, तर 100 व्ह्यूजमधनं पण 3 लोक भेटणं, तुम्हाला ही फिलिंग म्हणजे नाही समजणार. कोणाकोणाला समजेल पण आणि कोणाकोणाला नाही समजणार, पण ज्याला समजतं आहे त्यांनी मला रिलेट करा आणि मला असंच सपोर्ट करा त्या पोरांनी पण. आणि अजून लोक मला असे सपोर्ट करा. मी ब्लॉग करत राहीन, तेवढीच मला मोटिवेशन येत राहील, तेवढं माझी लाजण्याची जी क्षमता आहे ती कमी होत राहील आणि ब्लॉग करण्याची क्षमता आहे ती वाढत जाईल. सो हा छोटासा ब्लॉग थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी हा ब्लॉग शूट केला, तर नाही तर मी नसता केला. बट थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड लव. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मला वाटतं ह्या गावचा लास्ट ब्लॉग असेल कारण की मी उद्या परत घरी चाललो आहे. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.